नमस्कार मंडळी, मी अनिल पवार आपणास आज घेऊन आलेलो आहे आपले मानतकर सर यांच्या शेतामध्ये. तर मल्टीप्लायरचा वापर या मक्कावर केलेला होता. तर सर, कशा पद्धतीने वापर केला तुम्ही याचा मल्टीप्लायरचा? हे याला ड्रीपची व्यवस्था नसल्यामुळं मी डायरेक्ट खतात मिक्स करून फेकून दिलं आणि त्याचे एकदम चांगले रिझल्ट जबरदस्त. आणि फवारणीमधून घेतलं होतं का काही? आणि नंतर काही फवारणीमधून घेतलं. सुरुवातीला जेव्हा मक्का लहान होती तेव्हा फवारणीमधून आणि खाली जमिनीतून सोडलं आपण त्याला. बरोबर आहे. तर जमिनीतून खतामध्ये किती वेळा टाकलं? खतामध्ये 2 वेळेस टाकलं. 2 वेळेस टाकलेलं आहे. आणि आता आज ड्रीप मधून सोडणार आहे. आज ड्रीप मधून सोडू आपण त्याला. तर बघू शकता मंडळी, अशा पद्धतीनं हे मक्काचं जे दांडा आहे तर याच्यापासून हाईट बघा, असे 2 हात वर करा सर. हा, सरांचे हात वर करून पण वरती हाईट गेलेली आहे. तर एवढी छान मक्का डेव्हलप झालेली आहे मल्टीप्लायरमुळे. आणि जमिनीवर पण याचा काही परिणाम झाला का सर? जमीन भुसभुशीत झाली आणि जे आपलं त्याच्यावर पाला पाचोळा पडलेला होता, आपण म्हणजे डायरेक्टच शेताची मशागत न करता त्यातच पेरली होती. बरोबर आहे, डायरेक्ट मक्क्यावर मक्का घेतली. मक्का पेरली होती. हे बघा, हे पहिली जुनी मक्का आहे. पावसाळी मक्का होती. त्याचं शेत तयारही केलं नाही आणि त्याच्यावर टाकलेली आहे. तर अशा पद्धतीनं जिथं थोडी पतली आहे तिथं 2-2 कंस दिसत आहे आपल्याला. आणि एकदम स्ट्रॉंग आहे झाडं स्ट्रॉंग आहे. पुन्हा मल्टीप्लायर मुळे याला एक आपल्याला असा फायदा झाला की पानं बिलकुल असे ग्रीन आहेत. हा, त्याला अशी काळोखी आल्यासारखं. काळोखी चांगली आहे. तर बघू शकता मंडळी, अशा पद्धतीनं हा प्लॉट बनलेला आहे. सर्वांनी मल्टीप्लायरचा मक्यासाठी अवश्य वापर करावा. धन्यवाद.